परभणीमध्ये सर्वत्र धुळीचं साम्राज्य. रस्ते नाल्यांचं काम अनेक महिन्यांपासून संथ गतीनं सुरू आहे, त्यामुळे धुळीचं मोठ्या प्रमाणात त्याची वाढ झाल्याची माहिती. परभणीत 3 दिवसीय मराठवाडा विभागीय कृषी महोत्सव, तर शेतकरी कृषी अभ्यासक मोठ्या संख्येने या ठिकाणी हजेरी लावणार. गोंदियात उद्या जागतिक महिला दिनानिमित्त सायकल रॅलीचं आयोजन, तर या रॅलीमध्ये जिल्हाधिकारी प्राजक्त नायर देखील सहभागी होणार. सायकलिंग संडे ग्रुपच्या वतीनं रॅलीचं नियोजन. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात धरणे आंदोलन, तर जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी ही प्रमुख मागणी. बदलापूरच्या पाखऱ्या ठरला देवाभाऊ केसरीचा मानकरी, तर सोलापूरच्या माळशिरसमध्ये पार पडल्या बैलगाडा शर्यती. पाखऱ्या आणि लखण्याची जोडी ठरली विजेती. नंदुरबारमध्ये 2 समाजात तेढ निर्माण होईल असं आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल दरम्यान 4 दिवसात 4 गुन्हे दाखल. पोलीस अधीक्षकांकडून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा. ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लवकरच बैठक होणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याचं आश्वासन. परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा जुलै 2025 मध्ये होण्याची शक्यता. पात्रता प्रमाणपत्रासाठी 10 मार्चपासून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार. पुण्यातील धायरी परिसरामध्ये बेकायदा पिस्तूल घेऊन फिरणारे सराईत गुन्हेगार जेरबंद. गुन्हेगारांकडून 4 गावठी पिस्तुलांसह 5 जिवंत काडतुसही जप्त. कल्याणमध्ये कोळसेवाडी पोलिसांची मोठी कारवाई. रिक्षा चोरी करून कर्जतमध्ये विकणारा सराईत गुन्हेगार अटकेत. 4 गुन्ह्यांचा छडा लावत 4 रिक्षा जप्त. पुणे महापालिकेचं सांस्कृतिक धोरण रद्द, तर राहुल सोलापूरकरची तज्ञ सल्लागार म्हणून निवड झाली होती. सोलापूरकरच्या निवडीमुळे पुणे पालिका प्रशासनावर टीका झाली होती. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सांस्कृतिक धोरण रद्दचा निर्णय.